गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन स्ट्रक्चर शिकणार आहोत. तर यू नो दॅट स्ट्रक्चर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. द सेंटेन्स स्ट्रक्चर. व्हॉट इज बाय सेंटेन्स स्ट्रक्चर? तर बघा, यू नो दॅट लॉट ऑफ सेंटेन्सेस इन आवर इंग्लिश. अनेक प्रकारचे वाक्य आपल्या इंग्रजीमध्ये असतात आणि त्या स्ट्रक्चर त्याचे वेगवेगळे असतात. बघा, आपण पाहणार आहोत सब्जेक्ट प्लस युजर टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अशी एक रचना देण्यात आलेली आहे. आणि नेक्स्ट आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस युजर टू प्लस ऑब्जेक्ट. आलं लक्षात? आणि एम इज आर सब्जेक्ट प्लस एम इज आर युजर टू प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारची रचना आहे. आता बघा, लक्षात घ्या, आपण पहिली रचना बघूया. सब्जेक्ट प्लस एम इज आर. काय म्हणतो आपण? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस युजर टू. आता युजर टूचा अर्थ काय होतोय? तर ची सवय असणे, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय असणे या अर्थानं आपण या ठिकाणी युजर टूचा वापर करतोय. आणि युजर टूच्या नंतर आपण ऑब्जेक्टचा वापर करतोय. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्माचा वापर केला जातो. पण विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी असंही केलं जातं की युजर टूच्या नंतर V4 काय वापरलं जातं? क्रियापदाचं चौथं रूप वापरलं जातं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट वापरला जातो. लक्षात? मग बघा, आय एम युजर टू, आय एम युजर टू डॅश डॅश ऑब्जेक्ट आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आय वॉज युजर टू, आय वॉज युजर टू, आय विल बी युजर टू. ओके, देन आय हॅव बीन युजर टू आणि आय हॅड बीन युजर टू. ओके, तर मग बघा, आपण आता वाक्य कसे होतात हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे ची सवय असणे किंवा एखाद्या गोष्टीची सवय लागणे. आता आपल्याला बऱ्याच गोष्टीची सवय लागत असते आणि या सवय लागण्यासाठी आपण अशा प्रकारचं वापरत असतो. लक्षात? आता बघा, पहिलं वाक्य जर आपण म्हणालो, मला संगणकाची सवय लागत आहे. बघा, मला संगणकाची सवय लागत आहे. संगणकाची सवय लागत आहे. लक्षात? लागत आहे म्हणजे याचा अर्थ काय म्हणत आहोत आपण? की आय एम युजर टू, आय एम युजर टू कम्प्युटर, आय एम युजर टू कम्प्युटर. पण मला खेळण्याची सवय आहे. आता मला खेळण्याची सवय आहे आपल्याला असं म्हणायचं आहे. तर खेळण्याची सवय आहे इथं आपण म्हणत आहोत. म्हणजे आय एम युजर टू प्लेइंग. पण काय? मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे. तर काय म्हणणार तुम्ही? आय एम युजर टू प्लेइंग क्रिकेट. आय एम युजर टू प्लेइंग क्रिकेट म्हणजे मला क्रिकेट खेळण्याची काय आहे? सवय आहे. लक्षात? त्याला बोलायची सवय आहे. त्याला बोलायची सवय आहे म्हणजे त्याला म्हणलं की काय म्हणणार आपण? ही इज युजर टू, he is used to speaking, he is used to speaking. त्याला बोलण्याची सवय आहे. लक्षात? मला येथे राहण्याची सवय आहे. आता मला येथे राहण्याची सवय आहे म्हणजे आय एम युज्ड टू लिव्हिंग हिअर, आय एम युज्ड टू लिव्हिंग हिअर या अर्थानं तुम्ही वापरलेला आहे. म्हणजे युज्ड टूच्या नंतर तुम्ही एकतर V4 वापरू शकता किंवा ऑब्जेक्ट वापरू शकता. लक्षात? आणि V4 आणि ऑब्जेक्ट दोन्ही वापरता येत असतं. म्हणजे ॲक्शन जशी आपल्याला जात आहे त्याप्रमाणे आपण वापरू शकतो. लक्षात? मला परभणीच्या ट्रॅफिकची सवय आहे. म्हणजे आय एम युज्ड टू ट्रॅफिक ऑफ परभणी. लक्षात? ची सवय आहे. मला परभणीच्या ट्रॅफिकची सवय आहे. लक्षात? आता बघा, मला सवय होती. या ठिकाणी होती वॉज वेअर ची सवय होती. लक्षात? या अर्थानं तुम्हाला वापरायचं आहे. मला कार चालवण्याची सवय होती. आता कार चालवण्याची सवय होती, पण चालवणे हा एक शब्द देण्यात आलेला आहे म्हणजे इथं ड्रायव्हिंग म्हणत असतो आपण. राईट? मग काय म्हणणार आपण? आय वॉज युज्ड टू ड्रायव्हिंग अ कार. लक्षात? मला कार चालवण्याची सवय होती. मला वाचनाची सवय होती. म्हणजे काय? आय वॉज युज्ड टू रीडिंग.
आय वॉज यूज्ड टू रीडिंग, मला वाचनाची सवय होती, ची सवय होती या अर्थानं आपण वापर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुमच्या लक्षात येत असेल की त्याला सवय असेल, ची सवय असेल. आता कुठली सवय असणार आहे? त्याला संगणक चालवण्याची सवय असेल. बघा आता या ठिकाणी त्याला म्हणजे काय? ही विल बी यूज्ड टू, चालवण्याची सवय आहे. चालवणे म्हणजे काय? तर या ठिकाणी ऑपरेटिंग करणे. लक्षात, ही विल बी यूज्ड टू ऑपरेटिंग अ कम्प्युटर, त्याला संगणक चालवण्याची सवय असेल. लक्षात, तिला मोबाईल खेळण्याची सवय असेल. आता खेळण्याची सवय आहे या अर्थानं आपण म्हणायला लागलो म्हणजे सी विल बी यूज्ड टू प्लेइंग मोबाईल. सी विल बी यूज्ड टू प्लेइंग मोबाईल. लक्षात, ची सवय असेल म्हणजे पण असेल या अर्थानं वापरलेली आहे. आणि आता बघा हॅज किंवा हॅव बीन, सब्जेक्ट प्लस हॅज हॅव बीन प्लस यूज्ड टू किंवा ऑब्जेक्ट आपण वापरू शकतो. म्हणजे लागलेली आहे, ची सवय लागलेली आहे. लक्षात, म्हणजे अधीन झालेलो आहे. मला ची सवय लागलेली आहे. आता मला बोलण्याची सवय लागलेली आहे. आता मला बोलण्याची सवय लागलेली आहे म्हणल्यावर काय म्हणणार तुम्ही? तर आय हॅव बीन यूज्ड टू स्पीकिंग. आय हॅव बीन यूज्ड टू स्पीकिंग. मला इंग्रजी बोलण्याची सवय लागलेली आहे. लागलेली आहे, है की नाही? सवय लागलेली आहे म्हणजे काय म्हणणार? आय हॅव बीन यूज्ड टू स्पीकिंग इंग्लिश. त्याला गाडी चालवण्याची सवय लागलेली आहे म्हणजे काय? ही हॅज बीन यूज्ड टू ड्रायव्हिंग अ कार. लक्षात, तिला गाडी चालवण्याची सवय लागलेली आहे म्हणजे सी हॅज बीन यूज्ड टू ड्रायव्हिंग अ कार. लक्षात, आता कुठलीही सवय लागणे या अर्थाने आपण बोलू शकतो. लक्षात, मला स्वयंपाकाची सवय आहे का नाही? मला स्वयंपाक करण्याची सवय आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल. मला वाचनाची सवय आहे म्हटलं तर आय एम यूज्ड टू. होती म्हटलं की आय वॉज यूज्ड टू. लक्षात, आणि या ठिकाणी झालेली असेल, मला सवय लागलेली असेल म्हणजे विल बी यूज्ड टू. लक्षात, आणि हॅव बीन यूज्ड टू म्हणजे काय? लागलेली आहे. आणि मला सवय लागलेली होती. आता सवय लागलेली होती म्हणजे आय हॅड बीन यूज्ड टू, आहे का नाही? मला सवय लागली होती वाचनाची म्हणजे आय हॅड बीन यूज्ड टू रीडिंग. मला मराठी कादंबऱ्या वाचण्याची सवय लागलेली होती म्हणजे आय हॅड बीन यूज्ड टू रीडिंग मराठी नॉवेल्स. आलं लक्षात, मला बातम्या ऐकण्याची सवय लागलेली होती. मला बातम्या ऐकण्याची सवय लागली होती म्हणजे आय हॅड बीन यूज्ड टू लिसनिंग न्यूज. लक्षात, म्हणजे सवय लागलेली होती. कशाची सवय लागलेली होती? आता आपण म्हणत आहोत बोलण्याची सवय लागली होती, खेळण्याची सवय लागलेली होती, पळण्याची सवय लागलेली होती, मला व्यायामाला जाण्याची सवय लागलेली होती. असे जर वाक्य तुम्हाला बोलायचे असतील म्हणजे इफ यू वॉन्ट टू क्रिएट दॅट टाईप ऑफ सेंटेन्सेस देन यू कॅन यूज दिस स्ट्रक्चर एम इज आर, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस यूज्ड टू प्लस ऑब्जेक्ट. आलं लक्षात, आणि एम इज या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस यूज्ड टू प्लस ऑब्जेक्ट अशी रचना तुम्ही वापरू. शहरी ट्रॅफिकची सवय आहे. आता मला शहरी ट्रॅफिकची सवय आहे. बघा, मला सवय आहे, ची सवय आहे, पण कशाची? शहरी ट्रॅफिकची. म्हणजे आय एम यूज्ड टू सिटी ट्रॅफिक. राईट, मला अशा धमक्यांची सवय आहे. आता मला अशा धमक्याची सवय आहे. आय एम यूज्ड टू सच थ्रेट्स. मला अशा धमक्यांची सवय आहे. मला मुंबईच्या ट्रॅफिकची सवय आहे. आता मला मुंबईच्या सवय आहे म्हणायची आहे. लक्षात, आय एम यूज्ड टू मुंबई ट्रॅफिक.
आय ॲम युज्ड टू मुंबई ट्रॅफिक. मला परभणीच्या ट्रॅफिकची सवय आहे. आय ॲम युज्ड टू परभणी ट्रॅफिक. लक्षात. मला हे वापरण्याची सवय आहे. आय ॲम युज्ड टू यूज इट, युझिंग इट, हे की नाही. आय ॲम युज्ड टू युझिंग इट. मला हे वापरण्याची सवय आहे. लक्षात. बघा, मला लवकर उठण्याची सवय नाही, नाही म्हटलेलं आहे. म्हणजे आय ॲम नॉट युज्ड टू गेटिंग अप अर्ली. आय एम नॉट युज्ड टू गेटिंग अप अर्ली. मला सवय नाही आहे. लक्षात. मला काळजी करण्याची सवय नाही. मला काळजी करण्याची सवय नाही. काळजी करण्याची सवय नाही. आय ॲम नॉट युज्ड टू वरिंग. आय एम नॉट युज्ड टू वरिंग. मला काळजी करण्याची सवय नाही. लक्षात. मला शहरात राहण्याची सवय नाही. मला शहरात राहण्याची सवय नाही. आय ॲम नॉट युज्ड टू लिव्हिंग द सिटी. आय ॲम नॉट युज्ड टू लिव्हिंग द सिटी. राहण्याची सवय. राहण्याची सवय म्हणजे काय? लिव्हिंग. लक्षात. मला शहरात राहण्याची सवय नाही. मला अशा हवामानात राहण्याची सवय नाही. म्हणजे आय ॲम नॉट युज्ड टू लिव्हिंग इन सच अ वेदर. इन सच अ वेदर. मला अशा हवामानात राहण्याची सवय नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, ची सवय नाही आणि ची सवय होती, ची सवय झालेली आहे आणि ची सवय झालेली नव्हती. लक्षात. मला बोलण्याची सवय आहे. मग कसं म्हणणार तुम्ही? आय ॲम युज्ड टू स्पीकिंग. लक्षात. मला वाचनाची सवय होती. आय वॉज युज्ड टू रीडिंग. ठीक आहे नाही. मला खेळण्याची सवय होती. आय वॉज युज्ड टू प्लेइंग. ठीक नाही. आणि मला खेळण्याची सवय झालेली आहे. आय हॅव बीन युज्ड टू प्लेइंग. ओके. आता तुमच्या लक्षात आलेले असेल लक्षात की कसे वाक्य आपल्याला करायचे आहे. आणि आता दुसरी एक रचना आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघूया की करायचं किंवा करत असे. करायचं किंवा करत असे. यामध्ये युज्ड टू म्हणजे काय? करायचं किंवा करत असे. करायचं किंवा करत असे. काय म्हटलेलं आहे? करत असे. करायचं किंवा करत असे म्हणजे मी खेळत असे. आता बघा, मी खेळत असे याचा अर्थ आता म्हणजे मी खेळायचो. आय युज्ड टू प्ले. आय युज्ड टू प्ले. मी बोलायचो. आय युज्ड टू स्पीक. मी सकाळी लवकर उठायचो. लक्षात. आय युज्ड टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. आणि मी सकाळी लवकर जेवायचो. आय युज्ड टू ईट अर्ली इन द मॉर्निंग. लक्षात. तर या अर्थानं तुम्ही असे प्रकारचे वाक्य वापरू शकता. बघा, आता वाक्याची प्रॅक्टिस बघूया. मी दवाखान्यात कारकून म्हणून काम करायचो. मी दवाखान्यात कारकून म्हणून काम करायचो. म्हणजे आय युज्ड टू वर्क. I used to work as a clerk in the hospital. I used to work in the hospital as a clerk. लक्षात. मी कॉफी प्यायचो. I used to drink coffee. आय युज्ड टू ड्रिंक कॉफी म्हणजे मी कॉफी प्यायचो. हे का नाही. चा, ची, चे आणि प्यायचो. लक्षात. किंवा मी चर्चेला नियमित असायचो. मी चर्चेला नियमित असायचो किंवा मी चर्चेला नेहमी जायचो. आय युज्ड टू गो टू डिस्कशन. आय युज्ड टू गो टू डिस्कशन. लक्षात. आणि मी मंदिरात नेहमी जायचो. आय युज्ड टू गो टू टेम्पल. आय युज्ड टू गो टू टेम्पल. मी दररोज खेळायचो. आय युज्ड टू प्ले रेग्युलरली. आय युज्ड टू प्ले रेग्युलरली. मी या ठिकाणी दररोज फिरायला जायचो. म्हणजे आय युज्ड टू वॉक. आय युज्ड टू वॉक रेग्युलरली. आय युज्ड टू वॉक रेग्युलरली म्हणजे मी दररोज फिरायला जायचो. डेली. हे का नाही. रेग्युलरली और डेली. तो आमच्यासोबत नेहमी खेळायचा. म्हणजे ही युज्ड टू प्ले विथ अस. ओके. आता तुमच्या लक्षात आले असतील. तो दिवसातून 40 सिगरेट ओढायचा. तो दिवसातून 40 सिगारेट ओढायचा. म्हणजे ही युज्ड टू स्मोक 40 सिगारेट्स अ डे. He used to smoke. He used to smoke 40 cigarettes in a day. लक्षात. एका दिवसात तो तेवढ्या ओढायचा. तो नाशिकमध्ये राहायचा.
तो नाशिकमध्ये राहायचा. ही युज्ड टू लिव्ह इन अ नाशिक. ही युज्ड टू लिव्ह इन अ नाशिक. तो दररोज पोहायचा. तो दररोज पोहायचा. पोहायचा आहे की नाही. तर या ठिकाणी करायचा किंवा करत असे या अर्थानं आपण युज्ड टूचा वापर करायचो. म्हणजे ही युज्ड टू स्विम. ही युज्ड टू स्विम एव्हरी डे. आहे लक्षात. तो दररोज अभ्यास करायचा. ही युज्ड टू स्टडी रेग्युलरली. आहे लक्षात. बघा की किंवा एव्हरी डे. लोक आधी शिक्षकांचा आदर करायचे. म्हणजे पीपल युज्ड टू रिस्पेक्ट. पीपल युज्ड टू रिस्पेक्ट टीचर्स बिफोर. आहे की नाही. म्हणजे पीपल युज्ड टू रिस्पेक्ट टीचर्स बिफोर. पीपल युज्ड टू रिस्पेक्ट टीचर्स बिफोर. आहे की नाही. लोक शिक्षकांचा आधी आदर करायचा. पाहिलेला आहे सब्जेक्ट प्लस युज्ड टू प्लस V1 ही एक रचना पाहिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ होतो करायचा किंवा करत असे या अर्थानं पाहिलेला आहे. आणि दुसरी एक रचना आपण पाहिली सब्जेक्ट प्लस am is are, सब्जेक्ट प्लस was were, सब्जेक्ट प्लस will be आणि सब्जेक्ट प्लस has have been आणि had been आणि युज्ड टू प्लस ऑब्जेक्ट. आणि यानंतर ची सवय असणे या अर्थानं आपण त्याचा वापर केलेला आहे. आणि या ठिकाणी V4 आणि ऑब्जेक्टचा वापर आपल्याला करायचा असतो. आलं लक्षात. म्हणजे याचा अर्थ होतो ची सवय असणे. आलं लक्षात. ची सवय असणे या अर्थानं आपण या ठिकाणी याचा वापर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही रचना तुम्हाला समजलेली असेल. तर तुम्हाला ही जर रचना समजली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या अनेक रचना मी तुम्हाला या ठिकाणी इंग्रजीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करेल. हॅव अ नाईस डे.